हॅलो नमस्कार. होळी येत आहे आणि त्यानिमित्ताने मी बनवणार आहे मावाची खुसखुशीत करंजी. तर त्यासाठी मी घेतला आहे 2 वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, 4 चमचे तूप. तूप आणि मैदा एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ लावायचं आहे. पीठ लावून झाल्यानंतर ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता सारणसाठी मी घेत आहे 1 वाटी खजूर आणि थोडेसे मनुके. आता हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटून होतंय तोपर्यंत मी 200 ग्राम खवा कढईमध्ये घेतला आहे आणि तो भाजून घेणार आहे. खवा 8 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू त्याला हलवत राहायचे म्हणजे तो खाली लागला नाही पाहिजे. जे खजूर आणि मनुके बारीक वाटून घेतलेत ते खव्यामध्ये घालायचे आहेत आणि खव्यामध्ये घातल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मनुके आणि खजूर घातल्यानंतर परत 8 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे मिश्रण भाजून घ्यायचे. करंजीचं सारण तयार आहे. ह्याला थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत पीठ बघूयात. पीठही चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. आता याचा छोटा गोळा घेऊन करंजीच्या आवरणासाठी पुरी लाटून घ्यायची आहे. आवरणासाठी पुरी लाटून झालेली आहे आणि ती किती पातळ लाटली हे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये सारण घालून मी करंजीला हातानेच मुरड देणार आहे. बरेच जण आजकाल साच्याचा उपयोग करतात पण हाताने खूप छान मुरड बसते आणि खूप पटकनही होते आणि हाताने मुरड दिलेली करंजी दिसायलाही खूप छान दिसते. पुरीमध्ये भरपूर सारण भरल्यानंतर त्याच्या बाजूंना हाताने व्यवस्थित दाबून बंद करायचे. व्यवस्थित बंद केली तरच त्याची मुरड छान जमते आणि करंजी तळताना फुटत नाही. सारण भरून सर्व करंज्या बनवून झालेल्या आहेत. आता त्याला तळण्यासाठी मी तूप गरम ठेवलं आहे आणि आता त्याला तळून घेणार आहे. करंजी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे. एका बाजूने थोडीशी तळून झाली की त्याला पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे. परत दुसऱ्या बाजूने तळून झाली की परत त्याला पलटायची आहे. अशा प्रकारे ही तळून घ्यायची आहे. करंजी तळून झाली आहे आणि त्याला रंगही खूप छान आला आहे. आता दुसऱ्या करंज्या तळण्यासाठी टाकणार आहे आणि हे तूप नितळण्यासाठी ठेवणार आहे. अशा प्रकारे सर्व करंज्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. खुसखुशीत करंजी तयार आहे. तर ह्या होळीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली आहे करंजी हे मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.